प्रिय श्रोते, रसिकवृंद हो, हे जग वेदनेने भरलेलं आहे. सुखदुःखाच्या किनाऱ्यांनी वेधलेलं आहे. अंतर्मनातील एकटेपणाने पोखरलेलं आहे. पण या अंधारातही वात्सल्याने, करुणेने भरलेले आशेचे दिवे उजळत आहेत, जे स्वतः जळून इतरांची जीवने समर्पित त्यागमय जीवनातून प्रकाशमय करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, फळाची अपेक्षा न ठेवता, शांतपणे दुर्बलांच्या, उपेक्षितांच्या जखमांवर, वेदनांवर हळूवारपणे फुंकर मारत आपली सेवा परमेश्वराचरणी अर्पण करत आहेत. अंधारमय जीवनात त्यागवृत्तीने आनंद पसरविणाऱ्या दिव्यांची ही कथा फ्रान्सिस्कन हॉस्पिटल सिस्टर ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन या संस्थेतील धर्मभगिनींची. 1871 साली पोर्तुगाल या देशात स्थानापन्न झालेली ही संस्था ही केवळ एक धार्मिक संस्था नसून ती मानवतेच्या सेवेसाठी वाहिलेली एक जिवंत आणि सतत वाहणारा अथांग प्रवाह आहे. जिथे चांगलं करायचं आहे तिथे ते प्रेमाने आणि प्रेमासाठी करूया, या प्रगल्भ विचारावर उभी असलेली ही संस्था जगभर प्रेम, करुणा, सेवा आणि आशेचा प्रकाश पसरवत आहे. या समर्पित कार्यामागे 2 प्रेरणास्तोत्र आहेत. फादर रायमुंडो दोस अँजोस बेराव व धन्यवादित मारिया क्लारा ऑफ द चाइल्ड जीसस. 15 जून 1843 लिबानिया दो कार्मो गाल्वाओ मेक्सिया दे मोरा टेलेस ए अल्बाकर्क म्हणजेच सिस्टर मारिया क्लारा यांचा जन्म पोर्तुगालमधील लिस्बन जवळील आमादोरा येथील क्विंटा दो बॉस्को येथे एक उच्चवर्णीय, सरंजामी, धार्मिक, सुसंस्कृत व प्रेमळ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नुनो तोमास दे मस्कारनेस गाल्वाओ मेक्सिया दे मोरा टेलेस ए अल्बाकर्क व आईचे नाव मारिया दा पुर्फिका साओ दे सा कार्निरा दुआर्ता फरेरा होते. त्यांचा बाप्तिस्मा 2 सप्टेंबर 1843 बेनफिका येथील आवर लेडी ऑफ अंपारा या चर्चमध्ये झाला व त्यांचे नाव लिबानिया असे ठेवण्यात आले. लिबानिया म्हणजे देवाला अर्पण केलेली. लिबानियाला श्रद्धेचे बाळकडू आपल्या आईवडिलांकडूनच लाभले. बालपणापासूनच ती स्वभावाने कोमल व मानवी भावनांच्या बाबतीत फारच हळवी व उदार वृत्तीची होती. पोर्तुगालमध्ये या संस्थेची धार्मिक संस्था स्थापन करण्यासाठी त्यांना 1 मे 1871 रोजी लिस्बन येथे पाठविण्यात आले. त्यांनी प्रथम सेंट पॅट्रिक येथे नवशिक्षण केंद्र स्थापन करून 3 मे 1871 रोजी लिस्बनमध्ये फ्रान्सिस्कन हॉस्पिटल सिस्टर ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन या संस्थेची स्थापना केली. सिस्टर मारिया क्लारा यांना अधिकृतपणे सेंट पॅट्रिकच्या कॅप्युचिन सिस्टर्सच्या सुपिरियर म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. सुरुवातीला काही मोजक्याच सिस्टर्स त्यांच्यासोबत होत्या, पण त्यांच्या देवावरील विश्वास, श्रद्धा, जिद्द आणि सेवाभाव अत्यंत प्रबळ होता. म्हणून सिस्टर क्लारा कधीच एकट्या पडल्या नाहीत. त्यांच्या जीवनप्रवासातील सत्कार्यांनी अनेकांना आकर्षित केले. काही तरुणींनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या सेवाभावी कार्यात सहभाग घेतला आणि अशा प्रकारे सेवेचे अनेक हात एकमेकांशी जोडले जाऊन सत्कर्माची ही व्याप्ती वाढत गेली. आजारी, गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांनाच या धर्मभगिनींच्या निस्वार्थी सेवेमुळे आपल्या दुःखातून आणि वेदनातून दिलासा मिळाला. या संस्थेच्या कार्याचा उद्देश स्पष्ट होता. त्यांच्या कार्यामध्ये लुकेरे म्हणजे प्रकाश देणे आणि फोवेरे म्हणजे प्रेमाने ऊब देणे या 2 उद्देशाने
त्या अनाथ, गरीब आणि आजारी, वृद्ध, दिव्यांग आणि समाजातील तळागाळातील गरजू लोकांची सेवा करत. धैर्यवान आणि निर्भय होऊन या पहिल्या मिशनरी धर्मभगिनी दूरवरच्या ठिकाणी जाऊन गरजूंची मनोभावे सेवा करू लागल्या. त्या जिथे जिथे पोचल्या तिथे त्यांना आजारी, वृद्ध, मुले, तरुण आणि माता असे सर्वच जण भेटले, ज्यांना त्यांच्या प्रेमळ आणि अतिशयशील उपस्थितीची गरज होती. त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य होते, वेअर देर इज गुड टू बी डन, डू इट. या एका वाक्यातच त्यांच्या सेवाभावी कार्याचा आत्मा समावलेला होता. या संस्थेतील सिस्टरांचे कार्य पाहून 22 मे 1874 रोजी लिस्बनच्या सिव्हिल गव्हर्नर्सकडून व नागरी प्रशासनाकडून या संस्थेच्या कार्यास अधिकृत मान्यता मिळाली. ती मिळताच सिस्टर मारिया क्लारा यांनी होली सीकडे पॉन्टिफिकल मान्यतासाठी अर्ज केला व 27 मार्च 1876 रोजी पोप सेंट पायस 9 यांनी पॉन्टिफिकलला मान्यता दिली. अशा प्रकारे सिस्टर मारिया क्लारा या अधिकृतपणे फ्रान्सिस्कन हॉस्पिटलर सिस्टर्स ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन या संस्थेच्या संस्थापिका व पहिल्या सुपिरियर जनरल बनल्या. 7 फेब्रुवारी 1883 साली या संस्थेने आपल्या पहिल्या मिशनरी धर्मभगिनींना आफ्रिकेत पाठवले. त्यानंतर 24 मे 1886 रोजी भारतात गोवा येथे या धार्मिक संस्थेचा पाया रोवला. भारतातील पहिल्या मदर जनरल म्हणून सिस्टर शर्ली निन्फा फर्नांडिस यांचे योगदान विशेष महत्त्वाचे आहे. त्यांच्या सेवा कार्यात त्यांनी सुमारे 1000 धर्मभगिनींना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या सहकार्याने 142 पेक्षा अधिक संस्था 15 पेक्षा अधिक देशात सुरू केल्या. यामध्ये रुग्णालये, घरगुती आरोग्य सेवा, बालसंवर्धन केंद्रे, शाळा, वृद्धांची दिव्यांगांची सेवा, स्वस्त अन्नछत्र अशा विविध प्रकल्पातून आपल्या त्यागमय सेवेचे जाळे विणले. काळाच्या ओघात ही संस्था वाढत गेली आणि युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये प्रभुकृपेने विस्तारत गेली. प्रभूच्या माळात आपली सेवा देत असतानाच सुपिरियर जनरल सिस्टर मारिया क्लारा यांना दमा आणि फुफ्फुसच्या आजाराने घेरले. दीर्घकाळ आजार सहन केल्यानंतर वयाच्या 56व्या वर्षी सिस्टर मारिया क्लारा या 1 डिसेंबर 1899 रोजी अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेने अनेक भाविक रोगमुक्त झाले. आजही त्यांच्या मूल्यांना धरून चालणाऱ्या सिस्टर्स जगभर प्रेम, सेवा आणि करुणेचा संदेश देत आहेत. ही धार्मिक संस्था आध्यात्मिक शिक्षणाबरोबर सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात श्रद्धावंतांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आज देखील सतत कार्यरत आहे. 1960च्या सुमारास बांद्रा स्थित फ्रान्सिस्कन हॉस्पिटलर सिस्टर्स ऑफ मेरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या संस्थेतील 4 धर्मभगिनी आवर लेडी ऑफ रेमेडी या धर्मगामात चर्च समोर हिंदू लोकवस्तीत येऊन राहू लागल्या. या संस्थेच्या सुपिरियर मदर फ्लोरा, सिस्टर पावला आणि सिस्टर अंजेलिना या रमेदी माता प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून शिकवू लागल्या. पुढे मुंबई सरधर्म प्रांतांचे आर्चबिशप व्हॅलेरियन कार्डिनल ग्रेशियस यांनी मुलींसाठी हायस्कूल सुरू करण्यासाठी या संस्थेच्या धर्मभगिनींना निमंत्रित केले. सदर शाळेचे व्यवस्थापन धर्मभगिनींनीच पाहावे ही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील होळी रमेदी या ठिकाणी सेंट एलिझाबेथ गर्ल्स हायस्कूल ही मुलींसाठी शैक्षणिक संस्था 13 जून 1963 साली स्थानापन्न झाली. होळी बाजार येथे असलेल्या या शैक्षणिक संस्थेचा मुख्य उद्देश शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून सर्व धर्मियांना एकत्रित आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर सांस्कृतिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातून मानवी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवावीत हाच होता. होळी येथील ही मध्यवर्ती जागा होळीवरील राऊत कुटुंबाकडून खरेदी करण्यात आली. त्यांनी देखील अगदी वाजवी दराने शाळेसाठी उद्दांत हेतूने ही जागा दिली. आज या संस्थेमध्ये 2002 पासून आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी बोर्डिंग देखील सुरू केलेलं आहे. डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा या आदिवासी भागातील अनेक विद्यार्थिनी या ठिकाणी बोर्डिंगमध्ये राहून शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. 2012 साली लिबानिया मतिमंद मुलींचे हॉस्टेल या ठिकाणी सुरू करण्यात आले आणि आज या ठिकाणी 12 मतिमंद विद्यार्थिनी आहेत. सुपिरियर सिस्टर लुसी भोये आणि अजून 4 सिस्टर या 105 आदिवासी मुली व 12 मतिमंद मुलींना शिक्षण देऊन आपल्या मायेची पाखर देऊन समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. रमेदी चर्चच्या प्रत्येक संघटनेत या सिस्टर कार्यरत आहेत. प्रथम ख्रिस्तशरीर स्वीकारणाऱ्या बालकांना, संडे स्कूलच्या मुलांना, दृढीकरण स्वीकारणाऱ्या युवकांना धार्मिक शिक्षण देणे या आध्यात्मिक उपक्रमाबरोबरच चर्चची पवित्र वेदी सजावट करणे, गाव परिवारात मूलगामी नेत्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक गाव परिवारात कुटुंब भेटी देणे यासारख्या सामाजिक उपक्रमात देखील आपली सेवा माणुसकीच्या भावनेने अगदी आनंदाने देत आहेत. धन्यवादित मारिया क्लारा यांच्या प्रेरणादायी प्रवासातून आपणास जग बदलण्यासाठी मोठ्या गोष्टी करायची गरज नाही. एक छोटे प्रेमळ कृत्य ही एखाद्याचे आयुष्य बदलू शकते हे जाणवते. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या या जगात या संस्थेच्या सिस्टर्स शांतपणे, निस्वार्थी भावनेतून आणि समर्पित वृत्तीने काम करत आहेत व आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आठवण करून देत आहेत की माणुसकी अजूनही जिवंत आहे, प्रेमात, सेवेत आणि करुणेत. त्या स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगत आहेत. अंधारात आशेचे दिवे लावून दुसऱ्यांची जीवने प्रकाशमय करण्यासाठी आणि म्हणूनच त्या खऱ्या अर्थाने जग बदलत आहेत. अशा या फ्रान्सिस्कन हॉस्पिटलर सिस्टर्स ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन या संस्थेतील प्रत्येक धर्मभगिनीप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो व त्यांच्या या सुवार्थिक कार्यासाठी प्रार्थनामय सदिच्छा. आजही अनेक तरुणी या जीवनाकडे आकर्षित होत आहेत आणि या सेवाभावी परंपरेला पुढे नेत आहेत. आपल्यालाही डिसर्नमेंट म्हणजेच देवाच्या हाकेला ओळखण्याचा प्रवास सुरू करायचा असल्यास आणि देव आपल्याला फ्रान्सिस्कन हॉस्पिटलर सिस्टर्समध्ये सहभागी होण्यासाठी बोलवत आहे का हे जाणून घ्यायचे असल्यास आमच्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका.